नमस्कार श्रोते हो. आपण सर्व कुशल मंगल आहात अशी मी आशा करतो. आज आपण ऐकणार आहोत अधिक मास संकष्ट चतुर्थी व्रतकथा. यावर्षी अधिक मास संकष्ट चतुर्थी बुधवार 3 जून 2026 रोजी आहे. आपल्या हिंदू संस्कृतीत अधिक मासाला विशेष महत्त्व आहे. आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये या महिन्याचा उल्लेख विविध नावांनी केला आहे. याला पुरुषोत्तम मास किंवा मालमास असेही म्हटले जाते. आपल्या प्राचीन संस्कृतीनुसार हा महिना भगवान विष्णूच्या अत्यंत जवळचा मानला जातो. त्यामुळे या महिन्यात केलेल्या पुण्यकर्माचे फळ इतर महिन्यात केलेल्या कर्मापेक्षा खूप जास्त असते. याच महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीलाही विशेष महत्त्व आहे. याच महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला विभुवन चतुर्थी, अधिक मास संकष्टी चतुर्थी असेही म्हटले जाते. संकष्टी व्रत करणाऱ्या कोणत्याही गणेश भक्ताने पुण्य मिळवण्यासाठी या व्रताची कथा म्हटली पाहिजे. या व्रतादरम्यान प्रत्येक गणेश भक्त दिवसभर अन्न पाण्याशिवाय उपवास करतो आणि रात्री चंद्रदर्शन झाल्यावर आपला उपवास सोडतो. या व्रतामध्ये संकष्टीचा अर्थ दुःखातून मुक्ती असा होतो. म्हणून जो कोणी गणेश भक्त पूर्ण भक्तीने गणेश संकष्ट चतुर्थीचे व्रत पाळतो त्याचे भगवान गणेश सर्व दुःखांपासून मुक्ती देतात. अधिक मासाच्या या पवित्र महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीची अधिक मास संकष्ट चतुर्थी कथा सत्ययुगात चालत आलेली आहे. असे म्हटले जाते की या व्रताची कथा महर्षी वेदव्यासांनी द्वापार युगात पांचाली द्रौपदीला सांगितली होती. एकेकाळी कुरुवंशाचे रक्षक असलेले हे ऋषी वनवासात असलेल्या पांडवांना त्यांच्या आश्रमात भेटायला आले होते. दुःशासनाने सर्वांसमोर विविश्र करून आणि दुर्योधनाने अपमानित केल्यावर पांचाली द्रौपदीला गोंधळून गेली होती. तिला प्रश्न पडला होता की तिने असे कोणते पाप केले आहे की तिला असा अपमान सहन करावा लागत आहे. तेव्हा महर्षींनी तिला राजा चंद्रसेन आणि राणी रत्नावती यांची कथा सांगितली. ऋषींनी कथा सांगायला सुरुवात केली. एकेकाळी राजा चंद्रसेन आपल्या पत्नी रत्नावलीसोबत सुखी जीवन जगत होता. त्याचे राज्य समृद्ध आणि पवित्रेने भरलेले होते. परंतु त्याचे शत्रुलोभी सम्राट या समृद्धीमुळे आनंदी नव्हते. एके दिवशी राजा चंद्रसेनच्या शत्रूंनी त्यांच्या राज्यावर हल्ला केला आणि त्यांचे सर्वस्व लुटून नेले. आपल्या सुरक्षेसाठी राजा चंद्रसेन आणि रत्नावली यांना आपले राज्य सोडून जंगलात आश्रय घेणे भाग पडले. पाण्यासाठी व्याकुळ होऊन ते जंगलात सैरावैरा भटकू लागले. भटकत असताना त्यांना मार्कंडेय ऋषीचा आश्रम सापडला. जेव्हा ते जंगलातील या ठिकाणी पोहोचले तेव्हा त्यांना अतीव शांतीचा अनुभव आला. जणू काही त्यांची तहान भागली आहे असे त्यांना वाटले. या जागेबद्दल कळल्यावर ते कोणताही विलंब न करता महर्षी मार्कंडेयांकडे गेले. त्यांच्यासमोर नतमस्तक झाले आणि आपल्या दुःखमय जीवनातून सुटका करण्याचा मार्ग मागितला. महर्षींनी त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांच्या दुःखाचे कारण विचारले. त्यांची दुर्दशा राजा आणि राणीने त्यांच्यावर ओढवलेल्या संकटाचे वर्णन केले. द्रौपदीप्रमाणे राजालाही प्रश्न पडला की त्यांनी असे कोणते पाप केले होते ज्यामुळे त्यांना इतके दुःख भोगावे लागत आहे. जर तुम्ही विष्णू भक्त असाल तर दर महिन्याला येणाऱ्या पवित्र एकादशीचे व्रत पाळत असाल तर तुम्ही या पवित्र अधिक मासात येणाऱ्या परम एकादशीच्या व्रताची कथा अवश्य वाचली पाहिजे. महर्षी मार्कंडेय सर्वज्ञ होते आणि त्यांना भविष्यकाळ वर्तमानकाळ चांगल्या प्रकारे दिसत असे. त्या महर्षींनी ध्यान करून राजाच्या मागील कर्माची चौकशी केली आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना म्हणाला, हे राजा, तुझ्या मागील जन्मी तू एक अत्यंत तेजस्वी राजा होतास. एके दिवशी अरण्यात शिकार करत असताना तुला लाल वस्त्र परिधान केलेली काही नागकन्यांचा उपवास करताना पाहिलेस. प्रभावित होऊन तू त्यांच्या विधीबद्दल चौकशी केली. तो अधिक मासाचा काळ होता. त्यांनी तुला सांगितले की त्या सर्वजणी गणपतीला समर्पित असलेल्या संकष्टी चतुर्थीचा उपवास करत होत्या. केवळ हा उपवास केल्याने सर्व मानवी समस्या संपतात आणि दुःखातून सहज सुटका होते. या नागकन्यांकडून संकष्टी चतुर्थीच्या उपवासाबद्दल ऐकून
त्याने तो पाळण्याचा निश्चय केला. तथापि काळानुसार त्याला कीर्ती, वैभव आणि प्रसिद्धी मिळाली आणि तो उपवास करायला विसरून गेला. आपल्या सामर्थ्याच्या आणि आणि अधिकाराच्या धुंदीत तो एक अहंकारी आणि अन्यायी राजा बनला. त्याच्या दुष्कृत्यामुळे त्याला अकाल मृत्यू झाला. शेवटी राजघराण्यात जन्म घेतल्यामुळे त्याला आपल्या पूर्वीच्या कर्माचे परिणाम पुन्हा भोगावे लागले. राजा चंद्रसेनच्या दुर्दशेचे मुख्य कारण त्याची पूर्वीची कृत्ये आहेत. त्यामुळे त्याला या जन्मातील दुःख भोगावं लागत आहे. जेव्हा राजा चंद्रसेनला ऋषीकडून आपल्या मागील जन्मातील दुष्कृत्याबद्दल कळले तेव्हा त्याला पश्चाताप झाला. त्याने तात्काळ या जन्मात आपल्या मागील चुकांची पुनरावृत्ती न करण्याचा निश्चय केला. मागील जन्मात त्याने भगवान गणेशाच्या संकष्टी चतुर्थीचा अनादर केला होता. म्हणून या जन्मातील अधिक मास महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थीला राजा आणि राणी दोघांनी भक्तिभावाने उपवास केला. परिणामी त्यांना त्यांचे गमावलेले राज्य आणि सन्मान परत मिळाला. अखेरीस महर्षी वेद व्यासांकडून अधिक मास संकष्टी चतुर्थीची कथा ऐकल्यानंतर राणी द्रौपदीला तिच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली. तिथे उपस्थित असलेल्या सर्व पांडवांनाही त्यांच्या दुःखाचे मूळ कारण समजले. त्यांना आपले राज्य सोडून जाण्यास आणि असा अपमान सहन करण्यास भाग पाडले गेले होते. अधिक मास संकष्टी चतुर्थीची ही कथा माणसाला शिकवते की त्यांच्या कर्मावरून त्यांच्या जीवनाची गुणवत्ता ठरते. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला सुखी आणि शांतपूर्ण जीवन जगायचे असेल तर त्याने नेहमी चांगली कर्मे करावीत आणि वाईट कृत्य व वाईट संगत टाळावे. माझी अधिक मास संकष्ट चतुर्थीची कथा शांतपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद. माझ्या या कथेला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.